आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजवर माईंकडे बघून मी तुझं सगळं ऐकून घेत आले। तुला काही बोलायचंय ना तर मला बोल, मी ऐकून घेईन। पण वहिनींना काही बोलशील ना तर ते मी नाही खपवून घेणार। सावली तू ना बस। आवाज वाढवायचा नाही। पात्रता आहे का तुझी त्यांच्याबद्दल बोलायची? आणि कोणी हक्क दिला तुला? हे बघ, एक लक्षात ठेव, इथून पुढे वहिनींना काही बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे। तू माझ्यावर हात उचललास? तू माझी 3rd क्लास असिस्टंट आहेस हे विसरलीस? तारा, सावली तुझी असिस्टंट होती, पण आता ती या घरची मोठी सून आहे। हा अपमान मी लक्षात ठेवेन। याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, कारण मी तारा वझिये, तुझ्यासारखी दुसऱ्याच्या जीवावर जगणारी मुलगी नाहीये। लक्षात ठेव। आजचा दिवस एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि त्यात तू आमच्या साऱ्यांची सौभाग्यवती आहेस। त्यामुळे आजचा दिवस तू आनंदातच साजरा करायला हवा, कळलं? मी ते सगळं जाऊ द्या, पण तारा आता तुम्हाला जे काही बोलली ना तिच्याबद्दल मी माफी मागते तुझी। सावली, ती काहीच चुकीचं बोललेलं नाही। तुला सांगू, आजही नवरा जेव्हा बायकोला सोडून जातो तेव्हा दोष बायकोलाच दिला जातो। तो कितीही चुकला तरी तारासारखा विचार करणाऱ्या माणसांची समज बदलायला खूप वेळ लागेल। पण तू नको काळजी करूस, उलट हा विचार बदलण्यासाठी मी लढणार। आणि मला माहिती आहे यात आई आणि तू माझ्या सोबत आहात ना नेहमी। तारावाजेचं गाणं असेल तर आम्ही आवर्जून ऐकतो। हा हो 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 हो। अरे ती पहा, रूपम मॉडेल हंटची विनर सावली। वहिनी, मला असं माझ्या फॅन्स समोरून एका लहान बाळासारखं नका खेचून आणू। एक महत्वाचं काम आहे। आता काय काम आहे? एक तर माझ्या मम्माला इथे इन्व्हिटेशन नाही दिलंय, आणि त्यात ते सगळं फोकस त्या सावलीवर आहे। त्रास होतोय ना? मग अशा सिच्युएशन मध्ये ब्रह्मास्त्र वापरायचं, कळलं? काय करू मी आता? हा, तुझ्याकडे ब्रह्मास्त्र असताना मला विचारते काय करू? अगं, तुझं गाणं, जर आज तू गाणं गायलीस ना तर तू मॉमला इम्प्रेस करू शकशील, नाहीतर सगळं क्रेडिट ती मुलगी घेऊन जाईल। का माहितीये? कारण संपूर्ण पूजेची तयारी तिने केली आहे। इनफॅक्ट तुला माहितीये तिने जी साडी नेसली ती कोणी दिली आहे? मॉमने। कळतंय तुझं गाणं किती इम्पॉर्टंट आहे? मॉम आल्या। या बसा तुम्ही, आणि तुम्ही सगळेजणी पूजेला बसा। चला ये।
यार ह्या गाण्यामुळे ना सावलीच्या कायम पुढे पुढे करावं लागतं. काय करू आता? हे बघ सावली, जे झालं ते झालं. ऐश्वर्या वहिनी सगळ्यांसमोर गाणं गायला सांगणार आहेत. आता ते कसं गायचं ते तू बघ हं. कारण कितीही काही झालं ना तरी माझ्या मम्माने तुझ्या कुटुंबावर केलेले उपकार विसरू नको. कोण खेळवाय पण ह्याला काय अर्थ आहे? बायकांचा कार्यक्रम आहे काय? आता आपण आपल्याच घरात होत ना, तर आपण कार्यक्रम बघू शकतो. काय प्रॉब्लेम आहे? सोहम, मला माहिती आहे तुला का जायचंय ते. मग तर जायलाच पाहिजे. स्पेशली जेव्हा नो एंट्री असेल तेव्हा जायलाच पाहिजे. शी, किती घाणेरडे विचार येत राहायचे. घाणेरडे कुठे? चल जाऊया. बाबा तुम्ही पण येताय? मला कुठे यायचं नाही, मी फक्त तुम्हाला थांबवतोय. अरे त्या बायका त्यांची एन्जॉय करतात, मंगळागौर त्यांना करू द्या ना. तेव्हा कसं आपल्याला कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही, अगदी सख्या बायकोनी सुद्धा. कारण ती आपली स्पेस असते ना. तशी आपल्या संस्कृतीमध्ये बायकांसाठी क्रिएट केलेली स्पेस आहे ही मंगळागौर म्हणजे. आता रोजच्या आयुष्यात त्यांना एन्जॉय करायला मिळत नाही, कारण जबाबदाऱ्या असतात, दडपण असतं. पण ह्या दिवशी ते आपल्या मैत्रिणींबरोबर हसतात, खेळतात, एन्जॉय करतात. आणि तो जो आनंद मिळतो ना तो पुढे त्यांना वर्षभर पुरतो. ही ऊर्जा त्यांना वर्षभर पुरते. आता बायको आनंदी म्हणजे नवरा पण आनंदी ना. सो तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मंगळागौर सेलिब्रेट करायची असते. सो त्यांची त्यांना एन्जॉय करू द्या, तुम्ही तुमचं एन्जॉय करा. पण हे सगळं मला का सांगताय? माझं तर लग्न पण नाही झालंय. मी जाऊ शकतो बघायला. काय म्हणाले होते मी तुला? पूजेचं सगळं क्रेडिट ही मूर्ख मुलगी घेऊन जाणार. पण आता गाणं गाऊन सगळं क्रेडिट तू घे. हो वहिनी, पण इथल्या बायकांना माझं गाणं ऑलरेडी माहिती आहे. त्यात स्पेशल काय आहे? तारा कम ऑन, अशा कार्यक्रमात तू कॅज्युअली गाऊन त्यांना इम्प्रेस करू शकतेस. हेच स्पेशल आहे ना. कम ऑन तारा. वाईट अडकले आता. आता काय करू? सा